नमस्कार छोट्या मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं बालसंस्कार कथामध्ये. आज आपण ऐकणार आहोत एका प्रामाणिक लाकूड तोड्याची गोष्ट. चला तर मग गोष्ट सुरू करूया. फार वर्षांपूर्वी एका छोट्या गावात एक लाकूड तोडा राहत होता. तो आपल्या कामात प्रामाणिक होता. रोज तो जवळच्या जंगलात लाकडे तोडण्यासाठी जात असे. रोज तोडून आणलेली लाकडे गावात विकत असे आणि त्यातून आपले घर चालवत असे. त्याच्या साध्या राहणीमानात तो समाधानी होता. एके दिवशी नदीजवळ झाड कापत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटून नदीत पडली. नदी इतकी खोल होती की कुऱ्हाड स्वतःहून काढण्याचा विचारही त्याला करता येत नव्हता. त्याच्याकडे फक्त एक कुऱ्हाड होती जी नदीत गेली. आता आपला उदरनिर्वाह कसा करायचा या विचाराने तो खूप चिंतेत पडला आणि रडू लागला. तो खूप दुःखी झाला आणि त्याने देवीची प्रार्थना केली. त्याने मनापासून प्रार्थना केली म्हणून देवी त्याच्यासमोर प्रकट झाली आणि विचारले, "मुला, काय अडचण आहे?" लाकूड तोड्याने देवीला सर्व घटना समजावून सांगितली आणि देवीला त्याची कुऱ्हाड परत मिळवून देण्याची विनंती केली. देवीने पाण्यात बुडी मारली आणि चांदीची कुऱ्हाड काढली आणि विचारले, "ही तुझी कुऱ्हाड आहे का?" लाकूड तोड्याने कुऱ्हाडीकडे पाहिले आणि नाही म्हटले. तेव्हा देवीने पुन्हा पाण्यात बुडी मारली आणि सोन्याची कुऱ्हाड दाखवून विचारले, "ही तुझी कुऱ्हाड आहे का?" लाकूड तोड्याने कुऱ्हाडीकडे पाहिले आणि नाही म्हटले. देवी म्हणाली, "पुन्हा एकदा बघ बेटा, ही खूप मौल्यवान सोन्याची कुऱ्हाड आहे. ही तुझी नाही याची तुला खात्री आहे का?" लाकूड तोडा म्हणाला, "नाही, ती कुऱ्हाड माझी नाही. मी सोन्याच्या कुऱ्हाडीने झाडे तोडू शकत नाही. ती माझ्यासाठी कामाची नाही." देवी हसली आणि शेवटी पुन्हा पाण्यात बुडी मारली आणि लाकूड तोड्याची लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली आणि विचारले, "ही तुझी कुऱ्हाड आहे का?" यावर लाकूड तोड्या म्हणाला, "हो, हीच माझी कुऱ्हाड आहे. धन्यवाद." देवी त्याच्या प्रामाणिकपणावर खूप प्रभावित झाली म्हणून तिने त्याला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल बक्षीस म्हणून त्याची लोखंडी कुऱ्हाड आणि चांदीची व सोन्याची कुऱ्हाडीही दिल्या. तात्पर्य: नेहमी खरे बोला आणि प्रामाणिक रहा. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बालसंस्कार कथाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसोबत.